नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणास 20 वर्षाचा कारावास. अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आय. पेरमपल्ली यांनी आरोपी सुदर्शन उर्फ करण शंकर मदने वय 27 राहणार महादेव मंदिराजवळ मौजे तासगाव तालुका हातकणंगले या शुक्रवारी दोषी ठरवलं. 20 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली आहे. जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2021 या काळात हा प्रकार घडला. ओळखीचा फायदा घेत आरोपीने मुलीला घरी सोडतो असे सांगून खोलीत नेऊन मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे सांगून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित गर्भवती राहिली. मुलीने हा प्रकार पालकांना सांगताच या प्रकरणाला वाचा फुटली. आरोपी विरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वेंजणे यांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट राजेश व्ही चव्हाण यांनी खटल्यात 7 साक्षीदार तपासले. ॲडव्होकेट चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे प्रत्यक्ष दाखल पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी मदने याला दोषी ठरवलं. त्यानुसार 20 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली. पीडित मुलीला भरपाईपोटी 1 लाख रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.